हॅलो मंडळी, नमस्कार. मी आज तुम्हाला गव्हाची खीर कशी बनवायची हे दाखवणार आहे. तर ही खीर कोल्हापूर भागामध्ये खूप प्रसिद्ध असते. जसं की गणपतीचे सण किंवा बाकीचे पण खूप साऱ्या सणांच्या वेळी ही गव्हाची खीर बनवली जाते. तर ही खूपच स्पेशल आहे. तर याच्यासाठी खपली गहू घेतलेले आहेत. अर्धा किलोचं इथं मी प्रमाण सांगितलेलं आहे तुम्हाला. आणि त्याप्रमाणे हे खपली गहू आपल्याला स्वच्छ धुवून कुकरमध्ये ॲड करायचे आहेत आणि 5 शिट्ट्या काढून घ्यायच्यात आपल्याला. त्यानंतर आपल्याला चेक करायचं आहे की ते शिजलं की नाही. नंतर एका पातेल्यामध्ये पाणी गरम करायचं आहे. गरम केलेलं पाणी त्याच्यामध्ये नंतर ॲड करायचं आहे, कारण खपली गव्हाला शिजायला खूप वेळ लागतो. मग त्यामुळे आपल्याला वरून पाणी हे ॲड करावं लागतं. आणि आपल्याला गव्हाची खीर बनवायची आहे तर त्याच्यासाठी दूध तर लागणारच आहे. जर तुम्ही अर्धा किलोची गव्हाची खीर बनवत असाल तर त्यासाठी 1.5 लिटर दूध हे लागणारच आहे. नंतर मी एका पॅनमध्ये तूप घेतलं. त्याच्यामध्ये छान बारीक कट करून घेतलेले बदामाचे काप घेतले आणि ते फ्राय करून घेतले एकदम मस्तपैकी. नंतर ते ह्या खिरीमध्ये ॲड करायचे आहेत आपल्याला आणि चांगलं असं व्यवस्थित आपल्याला हलवून घ्यायचं आहे. आणि जर आपल्या घरी जर साई असेल, दुधावरची साई, तर ती पण तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकता. माझ्या घरामध्ये खोबरं पण होतं खिसलेलं, तर ते पण मी खिरीमध्ये ॲड केलं. जर तुम्ही खोबरं पण ॲड केलं तर एकदम चव भन्नाट लागते खिरीची आणि चविष्ट होते खीर. तर तुम्ही खोबरं पण ॲड करू शकता, म्हणजे एकदम ऑप्शनल आहे खोबऱ्याचा. आणि आपल्याला सतत हे हलवून घ्यायचं आहे, कारण या खिरीमध्ये पार्लेजी बिस्किट पण आपल्याला ॲड करायचं आहे. गूळ घेतला आहे. इथं मी साधारण अर्धा किलो गूळ घेतलेला आहे. अर्धा किलोच्या खिरीसाठी अर्धा किलो गूळ घेतलेला आहे. नंतर हा गूळ आपल्याला गॅसमध्ये ठेवायचा आहे. आणि इथं पार्लेजी बिस्किट आणि मारी बिस्किट, म्हणजे तुमच्या घरामध्ये कोणतं पण बिस्किट असेल ते तुम्ही घ्यायचं. त्याच्यामध्ये नंतर सुंठ पावडर, बडीशेप पावडर ॲड करायची सुगंधासाठी. तर खूप भारी लागते सुंठ आणि बडीशेप पावडर ॲड केल्यामुळं. नंतर गुळाची जी गुळवणी झालेली आहे ती आपल्याला खिरीमध्ये ॲड करायचं आहे व्यवस्थित, म्हणजे आपले खिरीची चव एकदम जबरदस्त लागणार. आणि खीर आहे आपली चॉकलेटी कलरची दिसणार. आणि हे जे मी एका टोपामध्ये हे जी बिस्किटे आहेत त्यामध्ये आपल्याला गरम दूध ॲड करायचं आहे, जेणेकरून दूध ॲड केल्यामुळं हे बिस्किट एकदम फास्टमध्ये वितळतात आणि आपल्याला एकदम याचा काला करून घ्यायचा आहे. याच्यामध्ये मी आता वेलची पावडर पण ॲड केली आहे, एकदम छान सुगंध येतो. आणि इथं माझ्या बहिणीने हे जायफळ पण ॲड करायचं आहे. एकदम थोड्याशा प्रमाणात जायफळ ॲड केलं की खीर एकदम जबरदस्त लागते. तर मी थोडीशी जायफळ पण ॲड केली. हे पूर्ण मिश्रण एकदम आपल्याला व्यवस्थित असं मॅश करून घ्यायचं. आणि मॅश करून जर तुम्ही याच्यामध्ये मिक्सरचा जरी वापर करून जरी बारीक केलं तरी चालेल. आणि याच्या गुठळ्या, लम्स वगैरे सगळंच हे करायचं आहे. नंतर मी एका पॅनमध्ये खसखस पण आपल्याला हे करून घ्यायचे आहे, भाजून घ्यायचे आहे. कारण खसखस छान अशी व्यवस्थित भाजून घेतली आणि जर या खिरीमध्ये ॲड केली तर चव खूप छान लागते. हे जे बिस्किट आपण केलेलं होतं ग्राइंड, एकदम बारीक पेस्ट, ती खिरीमध्ये ॲड करायची आहे. नंतर हे जे आपण खसखस पण थोडी भाजून घेतलेली आहे ती पण खिरीमध्ये ॲड करायची आहे, त्याने की चव खूप भारी लागते खिरीची. आणि अशा प्रकारे आपल्याला खिरीला हे चांगलं व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. आणि जसं लागेल त्याप्रमाणे दूध ॲड करायचं. तर आपली खीर तयार झाली. तर ओके. माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.